वणी विधानसभेचे माजी आमदार स्वर्गीय विश्वासभाऊ नांदेकर यांच्या पार्थिवावर मंगळवार 23 डिसेंबर रोजी त्यांच्या मूळ गाव पठारपूर येथील शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पुतण्या विशाल नांदेकर यांनी मुखाग्नी दिला। यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि नांदेकर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेचे माजी आमदार असलेले स्वर्गीय विश्वास नांदेकर यांचे 21 डिसेंबर रोजी रात्री मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले होते। त्यांचे पार्थिव ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईहून वणी येथे आणण्यात आले। मंगळवारी सकाळी 9:30 वाजता सजवलेल्या वाहनातून शेकडो वाहनांच्या ताफ्यासह पार्थिव पठारपूरकडे रवाना झाले। या अंत्ययात्रेदरम्यान टिळक चौक, गणेशपूर, पेटूर, कायर आदी गावातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। पठारपूर येथे त्यांच्या निवासस्थानी अंतिम विधी पार पडले। यानंतर पालकमंत्री संजय राठोड, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार संजय देरकर, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार, राजुरा विधानसभेचे माजी आमदार सुदर्शन निमकर, मनसे नेते राजू उंबरकर, विजय चोरडिया व काँग्रेस नेते संजय खाडे यांनी पार्थिवावर श्रद्धासुमने वाहिली। उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय नांदेकर यांच्या कार्याचा गौरव करत श्रद्धांजलीपर मनोगते व्यक्त केली। अंत्यसंस्कारावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस व वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शासकीय प्रतिनिधी म्हणून वणीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर नितीन हिंगोले आणि तहसीलदार निखिल धुरधर उपस्थित होते। येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी पठारपूर गावालगत शेतात स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती। स्वर्गीय विश्वासभाऊ नांदेकर यांच्या निधनाने वणी विधानसभा व संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे।